जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. तो कसा करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये, आणि तोही कुकरमध्ये घरच्या घरी अवेलेबल असलेल्या भाज्यांना टाकून आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये कुकरमध्ये बनवता येईल आपण अशी सोपी रेसिपी आहे. चला मग आपण पाहूया व्हेज पुलाव कसा करायचा. तर व्हेज पुलावसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, फरसबी, वटाणे, बटाटे, गाजर, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि मसाले: लाल तिखट, गरम मसाला, धनी पावडर, हळद, जिरं, तेजपत्ता. मी इथे 2 लवंगा आणि 2 काळ्या मिरी घेतल्या, कारण माझी मुलं आहेत जेवणारी, त्यांना जास्त तिखट जेवणामध्ये लागत नाही, म्हणून मी जास्त तिखट टाकत नाही. तुम्हाला जर हवं असेल तुमच्या सोयीनुसार तर तुम्ही टाकू शकता. ही आहे अद्रक लसणाची पेस्ट, 1च चमचा घेतला आहे. हे इथे मी तांदूळ घेतले आहेत, जे 1/4 किलो आहेत. 1/4 किलो तांदळाच्या पुलावासाठी इतक्या भाज्या पुरेशा आहेत. जर तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही टाकू शकता, पण काय होतं ना, जास्त अतिप्रमाणातही भाज्या टाकल्या तर खाताना नुसत्या भाज्या तोंडात येतात आणि भात कमी लागतो. त्याच्यासाठी प्रमाणातच भाज्या आणि प्रमाणातच भात घ्यावा, तरच आपला पुलाव चांगला बनतो. चला मग आपण पाहूया आपला व्हेज पुलाव. सगळ्यात आधी कांदा आणि कढीपत्ता टाकणार आहोत. थोडासा कांदा लालसर झाल्यावरती त्याच्यात आपण तेजपत्ता आणि जिरे टाकणार आहोत. आणि तेजपत्ता लालसर झाल्यावरती नंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो ह्याच्यासाठी की ते लास्टला शेवटला टाकलं ना तर ते गळत नाही आणि मग ते खाताना जाडसर लागतं. आपण पाहू शकता आता सगळे जिन्नस एकत्र झालेले आहे आणि लालसरही झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये गाजर, बटाटे आणि वाटाणे टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण जे काय आता गाजर, वाटाणे, फरसबी वगैरे टाकलेले आहे ते सगळे शिजलेले आहेत. आता आपण आपले उरलेले मसाले सगळे टाकूया. हे जे आपले मसाले आहेत आपण याच्यामध्ये सगळे टाकून घेऊया. मसाले थोड्या वेळ आपण भाजून घेऊया तेलामध्ये, त्याच्याने त्याचा कच्चा पण लागणार नाही तोंडाला आणि खातानाही चविष्ट लागेल. तुम्ही पाहू शकता मसाले चांगले आपले शिजलेले आहेत. आता आपण हे वरून टाकायचं आहे, जे आपण आता अद्रक लसणाची पेस्ट आपली उरलेली आहे ती आपण आता वरून टाकूया.
अद्रक लसणाची पेस्ट वरून याच्यासाठी टाकायची की ती सगळ्यात आधी या कांदा परतवताना जर आपण टाकली ना तर तो मसाला जे काय आपण वरून टाकतो तो खाली लागतो. अद्रक लसणाच्या पेस्टच्या कारणाने मसाला खाली लागला नाही तर मग नंतर भात आपल्या शिटी दिल्यानंतर तो भात पण खाली लागतो. याच्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट सगळं मटेरियल झाल्यानंतर आपण टाकू शकतो. तुम्ही पाहू शकता आता मी वरून तांदूळ सोडलेले आहे. आता ह्याला एकजीव करून त्यात आपल्या अंदाजे पाणी टाकायचं. कुकरमध्ये लावत असताना बेतानेच पाणी घालावं, नाही तर मग ते जास्त पाणी टाकल्याने त्याचा गाळ होऊ शकतो. ज्या काय भाज्या आहेत त्या भाज्यांचाही गाळ होऊ शकतो. नाही तर तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये व्हेज बिर्याणी आपली तयार आहे. अशा पद्धतीत आपण कुकरमध्ये व्हेज बिर्याणी करू शकतो. आपला व्हेज पुलाव रेडी आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आपण करू शकतो. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.